आता अजून थोडं पुढे येऊ. 2019 साल उजाडलं आणि या 2019 सालामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांनी युतीमध्ये निवडणूक लढवली. काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी करून निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना मोठं बहुमत मिळालं. असं असताना शरद पवारांनी एक गोष्ट ओळखली की आपला पक्ष हा काही विचारावरती चालणारा पक्ष नाही. आपल्या कार्यकर्त्यांना जर सत्ता मिळाली नाही तर आपला पक्ष टिकणार नाही आणि म्हणून काहीतरी तिकडम करून आपल्याला ही सत्ता मिळवली पाहिजे. आणि शरद पवारांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना एकत्र करून हे तिकडम सरकार महाविकास आघाडी म्हणून अस्तित्वात आणलं. मित्रांनो, आता शरद पवारांनी हा जो काही प्रयोग महाविकास आघाडीचा केला, मग हा प्रयोग राजकीय डाव होता की राजकीय व्यभिचार होता, हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित राहतो आणि याचं उत्तर रोहित पवार यांनी द्यायला हवं. मित्रांनो, रोहित पवारांचं कसं आहे की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणजे पवारांनी जे प्रयोग केले, जे राजकीय डाव प्रतिडाव खेळले, या सगळ्यांना राजकारणाच्या डावाचा दर्जा हेच जर कोणी दुसऱ्याने केलं तर ते राजकीय व्यभिचार रोहित पवार ठरवत आहेत. आता आपल्याकडे अजून एक म्हण आहे आणि ती अशी की बाप से बेटा सवाई. इथे आजोबांच्याच पावलावर पाऊल नातू ठेवतोय. रोहित पवारांनी देखील MCA म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये